लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव कृष्णाकडे गेलेला आहे आणि तो कृष्णाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतोय. कृष्णा, आपल्यातले हेवे-दावे सोडून दे आणि आत्ताच्या आत्ता तू घरी चल. कृष्णा मात्र घरी यायला तयार नाहीये, कारण तू माझ्याशी भांडतोस आणि मला लग्न करण्यासाठी फोर्स करतो, त्यामुळे मी त्या घरी येणार नाहीये, असं ती राघवला स्पष्ट सांगते. तेव्हा राघव तिला म्हणतोय की मी आता तुझ्याशी अतिशय चांगलं वागेल, पण तुला घरी येणं गरजेचं आहे. माझ्यासाठी नसेल तर किमान राजश्री मदरसाठी तरी तुला घरी येणं गरजेचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. पण ती मात्र काय ऐकत नाही. राघव गोदाला म्हणतो की तुम्ही तरी हिला काही समजून सांगा. पण गोदा आता कृष्णाचीच बाजू घेऊन बोलते की मी तिला काही सांगू शकत नाही, कारण तुम्ही तिच्याशी जे वागला आहात ना, ते चुकीचं वागलेलं आहात. आता राघवच्या लक्षात आलेलं असतं की कृष्णा काही केल्या माघारी येणार नाहीये. तो तिला शेवटचं विचारून बाहेर पडत असतो. कृष्णा बाहेर पडणाऱ्या राघवला थांबवत देखील नाही. राघव रूमच्या बाहेर पडतो. राघवला वाटत असतं की कृष्णा आपल्याला थांबवेल, पण ती काही त्याला थांबवत नाही. मग तो स्वतःच थांबतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा, मी तुझी वाट पाहतोय. तुला माझ्यासाठी नाही तर आईसाठी यावंच लागेल. इकडे रुक्मिणी, रेश्मा, ऋतुजा बोलत बसलेले आहेत आणि कृष्णा घरातून गेले आहे. एका दृष्टीनं ते चांगलंच झालेलं असलं तरी आता राजश्रीला काय उत्तर द्यावं असा प्रश्न रुक्मिणीच्या समोर आहे. कृष्णा गेली ते तर मला बरं वाटतंय, पण आता या राजश्रीला काय सांगावं? तेव्हा ऋतुजा म्हणते की आपण त्यांना नीट समजून सांगूया. पण ती कृष्णा गेली ना, मला तर खरंच बरं वाटायला लागलेलं आहे. असं पण ती कृष्णाच होती. सिंधू कुठं होती? आपण राजश्रींना सांगूया. तेवढ्यात राघव तिथे आलेला आहे. राघव मोकळा आलेला पाहून रुक्मिणी त्याला विचारते की काय झालं? काय म्हणली कृष्णा? येणार आहे का नाही येणार? तेव्हा राघव सांगतोय की ती येणार नाही असं म्हणलेली आहे. तिला आता आपल्या घरी येण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, असं तिनं स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे. आणि तेवढ्यात राजश्री येते. राजश्री म्हणते, कोण? कोण येणार नाहीये? काय झालंय? आणि सिंधू कुठे आहे? राघव, सिंधूला तू घेऊन येणार होतास ना? सिंधू कुठे आहे मला सांगशील का? राघव म्हणतो, की "अगं, सिंधू घरीच आहे. ती रूममध्ये झोपलेली आहे. तुला सांगितलंय ना मी. ती आराम करतीये. तिला बरं वाटत नाहीये." तेव्हा ती म्हणते, "ठीक आहे. आता जेवणाची वेळ झाली आहे ना, तिला आपण उठवूया. सर्वजण मिळून जेवूया. आपलं एकत्र कुटुंब सगळेजण मिळून जेवायला बसलो ना, किती छान वाटतं. चला, आता वेळ झालेली आहे. राघव, जा बरं तिला बोलवून आण." राघव म्हणतो, "तिची आरामाची वेळ आहे ना, तिला आराम करू दे." तेव्हा राजश्रीला थोडंसं खटकतं. राजश्री म्हणते, "सारखंच तिला आराम करून द्यायची काही गरज नाहीये. तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय असं आता मला वाटायला लागलेलं आहे. राघव, मला खरं सांग की काय झालेलं आहे? तू सिंधूशी भांडला आहेस ना आणि त्यामुळं ती पुन्हा एकदा घर सोडून गेलेली आहे ना? खरं सांग." राघवला आता काय बोलावं तेच कळत नसतं. कारण राजश्रीने अचूक विषय हेरलेला असतो आणि तिला समजलेलं आहे की सिंधू घर सोडून गेलेली आहे. राघव पुन्हा एकदा कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, "असं काही झालेलं नाही आहे. मी तुला सांगितलं ना, ती तिच्या रूममध्ये आराम करते." तेव्हा राजश्री म्हणते, "ठीक आहे. ती तिच्या रूममध्ये आहे ना, तर आता मी स्वतःच तिला उठवते आणि जेवू घालते. तुम्हाला तर कोणाला तिचं काही पडलेलं नाही आहे." असं म्हणून आता राजश्री स्वतः तिच्याकडं चाललेली आहे. राघव आणि बाकी सर्व तिला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण राजश्री मात्र थांबत नाहीये. राजश्री धावत पळतच आता तिकडच्या रूमकडे चाललेली आहे. कृष्णाच्या रूमपर्यंत पोहोचलेल्या राजश्रीला राघवने अडवलेलं आहे. "दरवाजा उघडू नकोस, तिची झोप मोड होईल, मी तुला सांगितलंय ना." तेव्हा राजश्री म्हणते, की "तुम्ही सर्वजण इतके सीरियस का झाला आहात? नक्की काय गोष्ट झाली आहे मला सांगाल का? साधं मी सिंधूला उठवायला आले आहे, तर तुम्ही सर्वजण माझ्या मागं पळत येताय. नक्कीच काहीतरी झालेलं आहे, की जे तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवताय. आता मला कसल्याही परिस्थितीत सिंधूला भेटलंच पाहिजे." असं म्हणून राजश्रीने आता दार उघडून सिंधूकडे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तिने धाड करणं ते दार उघडलेलं आहे. जेव्हा दार उघडलं जातं, तेव्हा आतमधलं चित्र पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. राजश्रीला मात्र धक्का बसत नाही, कारण तिला जे अपेक्षित असतं तेच घडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दरवाजा उघडल्याबरोबर आतमध्ये सिंधू तिच्या बेडवर बसलेली तिला पाहायला मिळतं आणि तिला खूपच बरं वाटतं. सिंधूचा चेहरा पाहिल्यानंतर राजश्री एकदम आनंदित होते आणि तिच्या जवळ जाते. तिची विचारपूस करते आणि म्हणते, की "आता तुला बरं वाटतंय ना? काय होतंय तुला?" तेव्हा सिंधू म्हणते, "काही होत नाही. आता मी बरी आहे."
सिंधूने एक फोटोचा अल्बम काढलेला असतो आणि त्यातील फोटो ती पाहत बसलेली असते. राजश्री तिच्या जवळच बसते आणि म्हणते, "हे कशाला काढलंय सगळं?" तेव्हा सिंधू सांगते, की "आपल्याला ना खूप बोर होत होतं आणि बरं पण वाटत नव्हतं ना, म्हणून आपण हा अल्बम काढला होता आणि त्यातले फोटो पाहत बसलो होतो." अचानक आलेल्या सिंधूला पाहून राघवला मात्र खूपच बरं वाटतंय. कारण राजश्रीच्या तब्येतीचा विचार तिने केलेला आहे आणि त्यामुळेच ती माघारी आली आहे, या गोष्टीचा आनंद राघवला झालेला आहे. राजश्री तिला म्हणते, की "तू ना सारखं-सारखं कुठेही जात जाऊ नको आणि तू का गेली होतीस सांग बरं? राघव भांडलाय का तुझ्याबरोबर?" तेव्हा कृष्णा त्याच्याकडे बघत असते. खरं तर राघव आणि तिच्यामध्ये लग्नाच्या बाबतीत हेवेदावे झालेले असतात आणि त्यामुळंच भांडण झालेलं असतं. पण आता ही गोष्ट तिला राजश्रीला सांगायची नसते. तेव्हा ती राजश्रीला म्हणते, "नाही, आमच्यात भांडण वगैरे काही झालेलं नाहीये." तेव्हा राजश्री देखील खुश होते आणि म्हणते, "छान आहे. तुमच्यामध्ये दिवसेंदिवस प्रेम वाढावं असंच मला वाटतं आणि आता लवकरच मी तुमच्या दोघांचं धूमधडाक्यात लग्न लावून देणार आहे." तेव्हा सर्वजण एकदम आश्चर्यचकित होतात. कारण राजश्रीने आता ठरवलेलंच आहे, की काही जरी झालं तरी लवकरात लवकर लग्न लावून द्यायचं. राजश्रीला मात्र कृष्णाने सांगितलंय, की "मी या लग्नासाठी तयार आहे." हे ऐकल्यावर राघवला मात्र मोठा धक्काच बसतोय. राघव म्हणतो, "ही तर खूपच ड्रामेबाज आहे. कारण आपल्यासमोर नाही म्हणतीये, पण आईला मात्र लग्न करण्यासाठी ती होकार देतेय." तेव्हा राघव तिच्याकडे पाहतच राहतो. राजश्रीला खूप आनंद झालाय, कारण आता राघव आणि सिंधू दोघेही लग्नासाठी तयार झालेले आहेत. "आपण लवकरच तुमचं धूमधडाक्यात लग्न लावून देऊ." असं ती सिंधूला बोलत आहे. पण आसपास असलेले सर्व रत्नपारखीय यांना मात्र मोठा धक्का बसलाय. मधू देखील तेथेच उभा आहे. मधूला हे सर्व ऐकायला नको वाटतंय, पण मधू देखील या लग्नाला तयार झालेली मुद्दाम ती सर्वांना दाखवत आहे. ती म्हणते, की "हो, या दोघांचं धूमधडाक्यात लग्न व्हायला पाहिजे." कृष्णाला देखील या गोष्टीचा धक्का बसलेला आहे. कारण कधीच लग्नासाठी तयार नसणारी आणि राघववर प्रेम करणारी मधू देखील या लग्नासाठी तयार झालेली आहे. पण रेश्मा आणि ऋतुजा यांना मात्र मोठा धक्का बसलाय. कारण आता कृष्णासुद्धा या लग्नाला तयार आहे आणि मधू देखील त्यांचं लग्न लावण्यासाठी तयार आहे. राघव मात्र शांत बसलेला आहे. कारण राघवाला माहिती आहे, की यामध्ये प्रचंड मोठा ड्रामा कृष्णा करत आहे. पण या सर्वांचा चांगला परिणाम राजश्रीवर झालेला आहे. राजश्री मात्र या गोष्टीमुळे खूपच खुश झालेली आहे. ती कृष्णाच्या म्हणजेच सिंधूच्या जवळ जाते आणि तिच्या गालाची अलगद पप्पी घेऊन तिला म्हणते, की "बाळा, आता तू ना खरोखरच माझं मन जिंकलेलं आहेस. लवकरच या घरामध्ये शुभवार्ता येणार आहे आणि लवकरच तुमचं धूमधडाक्यात लग्न होणार आहे." कृष्णा मात्र एकटक राघवकडं पाहत असते. त्याचबरोबर मधूकडे देखील पाहत असते. मधू किती नाटकं करतेय ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. कारण लग्नास होकार देणारी मधू या अगोदर आपल्याला दुसरंच काहीतरी बोलून गेलेली आहे, ही गोष्ट तिला आठवत असते. कारण जेव्हा कृष्णा घरी असते, तेव्हा मधू तिच्या घरी आलेली असते आणि लग्नाच्या बाबतीत तिनं कृष्णाला काहीतरी सांगितलेलं असतं, ते कृष्णाला आठवत असतं. कृष्णा जेव्हा त्या रूमवर असते, तेव्हा गोदा आणि कृष्णा बोलत बसलेले असतात आणि तेवढ्यात मधू आलेले असते. तेव्हा कृष्णा आजारी असल्याचं नाटक करते आणि झोपून राहते. गोदा जाऊन दार उघडते आणि त्यांना शंका आलेली असते, की नक्कीच मधू आलेले असणार आहे. त्यामुळे आपल्याला हे नाटक करणं गरजेचं आहे. गोदा दार उघडते तेव्हा मधू आलेली असते. मधू पाहते, की कृष्णा आजारी आहे. मधू विचारते, की "काय झालं?" कृष्णा मुद्दाम तिला रागानं बोलते, की "माझा बेड आजारी आहे, त्याच्यावर मी झोपून त्याची काळजी घेते." मधू म्हणते, "काय? असं का बोलतेस?" तेव्हा कृष्णा म्हणते, "मग तुला कळत नाही का काय झालंय? आपण इथं बेडवर झोपलेलो आहे, म्हणजे आपल्याला बरं वाटत नसेल ही गोष्ट तुझ्या लक्षात येत नाहीये का? इथं कशाला आली आहेस तू?" असं ते तिला विचारते. तेव्हा मधू सांगते, की "मी तुला भेटायला आलेले आहे आणि मी तुझं काम करणार आहे." कृष्णा म्हणते, की "तू कसलं काम करणार आहेस? मी तुला एक काम सांगितलं होतं, ते काम तू केलं नाहीस. उलट किडनॅप केलेली पोरगी तू माझ्या गळ्यामध्ये घातलीस आणि त्यामुळे मला आता तुझ्याशी देखील बोलण्याची इच्छा राहिलेली नाहीये. तुम्हाला कोणालाच रत्नपारखींना बोलण्याची माझी इच्छा राहिलेली नाहीये. तू सुद्धा इथून गेलीस तर बरं होईल." असं म्हणून ती मधूचा अपमान करत असते. पण मधूने मात्र तिच्यासाठी एक खास बातमी आणलेली आहे आणि ती म्हणते, की "नाही, यावेळेस मात्र मी तुला एक चांगली मुलगी देणार आहे, की जी किडनॅप झालेली नाहीये." असं म्हणून तिने चक्क सावीचा फोटो तिला दाखवलेला आहे. सावीचा फोटो पाहिल्यानंतर कृष्णा त्या फोटोकडं पाहतच राहते.
कारण तिला जे अपेक्षित असतं ते आता मधूने पूर्ण केलेलं असतं. 6वी पर्यंत पोहोचण्याचा कृष्णाचा मार्ग आता मधूने मोकळा केलेला आहे. ती म्हणते, की "या मुलीला मी तुला दत्तक देऊ शकते. पण माझी एक अट आहे. तेवढी अट तू मान्य केली तरच मी या मुलीला तुला दत्तक देणार आहे." उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की कृष्णाने मधूला ती अट विचारली आहे. "कोणत्या अटीवर तू मला ही मुलगी देऊ शकशील ते मला सांग." तेव्हा मधू म्हणते, की "तू जर का गोदा आणि त्या मुलीला घेऊन रत्न पार्किंगपासून कायमचं निघून गेलात, तरच मी तुला ती मुलगी देणार आहे, असं प्रॉमिस मला दे." तेव्हा कृष्णा पटकन तिला ते प्रॉमिस देऊन टाकते. म्हणते, की "मला ही मुलगी दे आणि मग मी तुम्हाला कोणालाही कधीच तोंड दाखवणार नाही." मधूला या गोष्टीचा खूपच आनंद झालेला असतो. त्याचबरोबर इकडे रुक्मिणीने मात्र कृष्णाला एक वेगळं चॅलेंज दिलं आहे, की "मी तुझं आणि राघवचं धूमधडाक्यात लग्न लावून द्यायला तयार आहे. पण त्या अगोदर तुला एक टास्क पूर्ण करणं गरजेचं आहे. ते म्हणजे रेश्मा आणि ऋषभ यांच्यामध्ये जबरदस्त गैरसमज निर्माण झालेले आहेत आणि त्यांच्यातील गैरसमज जर का तू दूर करण्यास सक्सेस झाली, तर मग मी स्वतः रुक्मिणी रत्नपारखी तुझं आणि राघवचं लग्न धूमधडाक्यात लावून देईल, असं आता तिने सांगितलेलं आहे. जर का खरोखरच कृष्णा त्यांच्यातील अंतर मिटवू शकली, तर रुक्मिणी स्वतः त्यांचं लग्न लावून देणार आहे. खरं तर या गोष्टीचा मधूला धक्का बसला आहे, पण आता या गोष्टीचं चॅलेंज कृष्णाने उचललेलं आहे. कृष्णाने 1 सेकंदाचाही वेळ न लावता सांगितलंय, की "मी स्वतः हे चॅलेंज उचलते आणि पूर्ण देखील करते." राघवला देखील या गोष्टीचं आश्चर्य वाटलंय, की आता कृष्णाने हे चॅलेंज उचललेलं आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.